नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल हे यूट्यूब चॅनल. आता थेट विषयावर येतो. जर तुम्ही केंद्रीय किंवा राज्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल, तर तुमच्यासाठी 1 जानेवारी 2026 ही तारीख खूप महत्त्वाची आहे. कारण याच तारखेपासून देशात 8वा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत आहेत. 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांच्या पगारवाढीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. ही बातमी केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने कोणताही वेतन आयोग आणला की त्याच्या काही महिन्यांनी महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्या योजनेचा, त्या आयोगाचा लाभ नक्कीच देतं. पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या या आनंदावर विरजण पडणार की काय अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे. कारण एका बाजूला इराण-इस्रायल युद्धाच्या जागतिक संकटामुळे भारतावर महागाई वाढण्याचा ताण आहे, तर दुसऱ्या बाजूला पडद्यामागे 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना देखील प्रचंड वेग आला आहे. पगारवाढ ही तशी महागाईशी संबंधित बाब आहे. त्यामुळे देशातील लाखो चाकरमान्यांना नाराज करणं कोणत्याही सरकारला परवडणार नाही. त्यामुळे आयोग आता जोमाने कामाला लागला आहे. विषय असा आहे, नवीन पगार किती वाढणार, फिटमेंट फॅक्टरचे नवीन गणित काय आहे आणि प्रत्यक्ष वाढीव पैसा तुमच्या खात्यात कधी जमा होणार. मे 2026च्या ताज्या आणि इनडेप्थ अपडेट्स आज आपण पाहणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण ही माहिती प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. आणि 8व्या वेतन आयोगाची अपडेट माहिती सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. मंडळी, 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या दिल्लीत आणि संपूर्ण देशात नेमकं काय सुरू आहे याची सर्वात ताजी माहिती आधी आपण समजून घेऊ. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग आता पूर्ण ऍक्शन मोड मध्ये आला आहे. सर्वात पहिली मोठी अपडेट, 8व्या वेतन आयोगाने देशभरातील कर्मचारी संघटना आणि घटकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी आपले फील्ड व्हिजिट्स म्हणजे दौरे सुरू केले आहेत. 18 आणि 19 मे 2026 रोजी आयोगाची टीम हैदराबाद दौऱ्यावर होती. यानंतर 1 ते 4 जून दरम्यान हा आयोग श्रीनगर आणि 8 जून रोजी लडाखच्या दौऱ्यावर जात आहे. म्हणजेच जमिनीवर काय परिस्थिती आहे हे आयोग आता प्रत्यक्ष जाणून घेत आहे. दुसरी मोठी अपडेट, केंद्र सरकारने माय गव्हर्नमेंट पोर्टलवर एक 18 कलमी प्रश्नावली ठेवून सर्व सरकारी कर्मचारी आणि संघटनांकडून हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून कर्मचारी संघटनांनी आपल्या अंतिम मागण्यांचे मेमोरँडम सादर करण्यासाठी 31 मे 2026 पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. म्हणजेच या महिन्याच्या शेवटपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अंतिम मसुदा आयोगाकडे जमा होईल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट, केंद्रीय कॅबिनेटने 1 जानेवारी 2026 पासून अतिरिक्त 2% महागाई भत्ता म्हणजे DA मंजूर केला आहे, ज्यामुळे सध्याचा DA 58% वरून 60% वर पोहोचला आहे. पण कर्मचाऱ्यांची नजर आता भत्त्यापेक्षा मुख्य पगारवाढीवर आहे. आता पाहूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पगार नेमका किती वाढणार. यासाठी आपल्याला फिटमेंट फॅक्टर समजून घ्यावा लागेल. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा नंबर असतो ज्याने तुमच्या जुन्या बेसिक पगाराला गुणून नवीन बेसिक पगार ठरवला जातो. जेव्हा 7वा वेतन आयोग लागू झाला तेव्हा हा फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 7,000 रुपयांवरून थेट 18,000 रुपये झाले होते. पण आता वाढती महागाई पाहता केंद्रीय कर्मचारी संघटनांनी 8व्या वेतन आयोगाकडे 3.68 ते 3.83 इतक्या फिटमेंट फॅक्टरची आग्रही मागणी लावून धरली आहे. जर ही मागणी वेतन आयोग आणि सरकारने मान्य केली तर देशातील सर्वात कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन
18,000 रुपयांवरून थेट 51,000 ते 69,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. अर्थात मूळ पगार वाढला की त्यानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्तेही आपोआप वाढतील. म्हणजेच पगारात मोठी वाढ 8व्या वेतन आयोगामुळे होणार हे नक्की. पण मंडळी, या नाण्याला दुसरी बाजूही आहे. एका बाजूला कर्मचाऱ्यांची मागणी योग्य असली तरी दुसऱ्या बाजूला सरकारसमोर आर्थिक आव्हाने उभी ठाकली आहेत. सध्या पश्चिम आशियामध्ये, विशेषतः इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती अनपेक्षितपणे वाढत आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80% तेल आयात करतो. त्यामुळे या जागतिक संकटाचा थेट फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. युनायटेड नेशनच्या ताज्या अहवालानुसार जागतिक मंदी आणि महागाईमुळे भारताचा 2026 मधील विकास दर म्हणजे GDP 6.6% वरून 6.4% वर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. जरी भारत अजूनही जगात सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असला तरी या आर्थिक संकटामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. जेव्हा 8वा वेतन आयोग पूर्णपणे लागू होईल तेव्हा सरकारी तिजोरीवर दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. त्यामुळे सरकार या पगारवाढीला मंजुरी देताना फिटमेंट फॅक्टर 3.68च्या ऐवजी काहीसा कमी करून तो 3च्या आसपास ठेवण्याची शक्यता आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवू लागले आहेत. महागाई आणि तिजोरीचा समतोल साधणं हे सरकारसमोरील आता मोठं आव्हान असणार आहे. प्रत्यक्षात पगारवाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार असली तरी आयोगाचा अंतिम अहवाल सादर व्हायला आणि प्रत्यक्ष वाढीव पगार हातात यायला जून 2027 हा महिना उजाडू शकतो. मात्र फरक च्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना नंतर एकत्रित दिला जाऊ शकतो. हा आयोग केवळ कार्यरत कर्मचारीच नाही तर 67 लाखांपेक्षा जास्त पेन्शनधारकांसाठीही महत्वाचा आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS आणि नवीन पेन्शन योजना NPS यावरून आधीच देशभरात वाद सुरू आहे. अशातच मे 2026च्या ताज्या अहवालानुसार 8व्या वेतन आयोगाकडे एक मोठी मागणी करण्यात आली आहे. जुनी पेन्शन लागू न झाल्यास नवी पेन्शन योजनेत म्हणजे NPS कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या किमान 50% पेन्शनची गॅरंटी सरकारने द्यावी अशी लेखी मागणी करण्यात आली आहे. सोबतच वाढत्या वैद्यकीय खर्चाचा विचार देखील अतिरिक्त मेडिकल अलाउन्स म्हणून मिळण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. राज्य सरकारने तर तसा GR देखील काढला आहे. एकंदरीत 8व्या वेतन आयोगाचे काम वेगाने सुरू आहे. आर्थिक संकट कितीही असलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जाणं सरकारला परवडणारं नाही. त्यामुळे पगारवाढ निश्चित आहे. फक्त फिटमेंट फॅक्टर किती मिळतो यावर बाबत सर्वांची उत्सुकता लागून आहे. तुम्हाला काय वाटतं? वाढती महागाई पाहता सरकारने किमान 51,000 ते 69,000 रुपये मूळ पगाराची मागणी मान्य करायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक मित्रांसोबत व्हॉट्सअपवर शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत अशाच एका सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.